संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह श्रीरामपूर शहराला हादरवणारे हाजी उर्फ बंटी जहागीरदार हत्याकांडातील आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये 3 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे. जहागीरदार हत्याकांडातील मुख्य आरोपींची काल पोलीस कोठडीची मुदत संपली असताना त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यानंतर त्यांची पोलीस कोठडी 9 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे. हत्याकांड घडल्यानंतर मुख्य आरोपींना 24 तासात अटक करण्यात आली. त्यानंतर यात सहभागी असणारे जहागीरदार यांची रेकी माहिती लोकेशन पुरवणाऱ्या आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. घटनास्थळाजवळील CCTV फुटेज ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात येत असून घटनेतील शस्त्र दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. अजून बंटी जहागीरदार याचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असून बॅलिस्टिक रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. काही आरोपींच्या मोबाईलमध्ये 500पेक्षा जास्त कॉल मिळाले आहेत. त्याबाबत CDR विश्लेषण सुरू आहे. आरोपींकडून संपूर्ण घटनेचा आढावा आणि कसून चौकशी सुरू असून त्यांच्या बोलण्यामध्ये उलटसुलट उत्तरे आणि तफावत आढळून येत असल्यामुळे पुढील तपासासाठी त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात त्यांची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती आणि ती मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी या नंबरच्या बाबत RTOकडून अहवाल मागवण्यात आलेला असून मयत बंटी जहागीरदार यांचे बंधू नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन जहागीरदार यांच्या हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बेग बंधू आहेत आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती दिली आहे. तसेच त्याची माहिती आणि विश्लेषण करत असताना बेग यांच्यावर संगमनेर येथे बलात्काराचा गुन्हा दाखवला आहे. इतर ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि याबाबत संगमनेर पोलिसांना याबाबत माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर कारवाई होईल. हत्याकांडातील प्रकरणाच्या मुळाशी जाऊन प्रकरण बारकाईने तपास करणार आहोत. दोषींवर कडक कारवाई करून शिक्षा होईल, अशी ग्वाही अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आणि यावेळी पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस अधीक्षक नितीन देशमुख हे देखील उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.